जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे एक्झाम आहेत, म्हणजे त्यांना जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर जेईची एंट्रन्स एक्झाम त्यांनी दिली पाहिजे, किंवा मेडिकलला जायचं असेल तर नीटची. बरोबर. तर असे अजून कोणते एक्झाम्स आहेत, एंट्रन्स म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत, जे देऊन ते पर्टिक्युलर ह्या फील्डसाठी जाऊ शकतात? ओके, जसं सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंगसाठी जेई आणि सीईटीची परीक्षा आहे, मेडिकलसाठी नीटची परीक्षा आहे, फार्मसीसाठी महाराष्ट्र लेवलवरती महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे MST CETची परीक्षा आहे. आर्किटेक्चरसाठी जायचं असेल तर नाटा, दॅट इज नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर, ही परीक्षा आहे. प्लस JEE आर्किटेक्चरची पण परीक्षा आहे. जर तुम्हाला प्रॉडक्ट डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, दॅट इज NID, ही पण परीक्षा आहे. तुम्हाला समजा तिथून NDA साठी वळायचं असेल, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स साठी जायचं तर मग UPSC कंडक्ट करते NDA ची एक्झामिनेशन, तुम्ही तिथेही जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी सायन्स मधून सुद्धा UPSC MPSC साठी प्रिपरेशन करतच असतात. ठीक आहे. सो या वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला 12वी मध्ये UPSC MPSC ची स्पर्धा परीक्षा नसते, पण 12वी मध्ये या इतर परीक्षा ज्या आहेत त्या तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशनच्या स्वरूपामध्ये द्याव्या लागतात. ओके, आता या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची? आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. होतं असं की या स्पर्धा परीक्षांची जेव्हा विद्यार्थी तयारी करत असतो, ठीक आहे, त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर असं की सगळ्यात आधी तुम्ही जी स्पर्धा परीक्षा निवडताय ती स्पर्धा परीक्षेचं स्वरूप मुलांनाही आणि पालकांनाही आधी कळलं पाहिजे. प्रिपरेशन बद्दल सांगायला गेलो तर ज्यावेळेला तुम्ही प्रिपेअर करत असता तेव्हा सगळ्यात आधी म्हणजे ती प्रिपरेशन्स त्या लेवल खूप वरच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली एक प्रॉपर टीचिंगची, प्रॉपर कोचिंगची गरज लागत असते. अशा वेळेला तुम्ही सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे तुमचे 6 तास ते 7 तास डेली या परीक्षांच्या प्रिपरेशनसाठी किमान गेले पाहिजे. पण त्यासाठी 1.5 तासांचे तुम्ही स्लॉट्स करा, मध्ये अर्ध्या तासांचा ब्रेक घ्या. ठीक आहे. तुम्ही कोचिंग्सला असाल तिथे तुमचे प्रिपरेशन होत असणार आहेत. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दर आठवड्याला एक्झामिनेशन्स ज्या कोचिंग्सने ठरवून दिल्या त्या सुद्धा सेल्फ टेस्ट घेणं गरजेचं आहे की माझी प्रिपरेशन कुठपर्यंत झालेली आहे, डाऊट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 4-5 टॉपिक्स, आता फिजिक्समध्ये फॉर दॅट मॅटर, आता माझा सब्जेक्ट फिजिक्स आहे तर त्याच्यामध्ये बरेचसे मॉड्यूल्स असतात. फॉर एक्झाम्पल मेकॅनिक्स एक वेगळा मॉड्यूल आहे, थर्मल एक वेगळा मॉड्यूल आहे, ऑप्टिक्स एक वेगळा मॉड्यूल आहे, इलेक्ट्रोडायनामिक्स एक वेगळा मॉड्यूल आहे. तर ह्या मॉड्यूल्समध्ये तुमची किती लेवल झालेली आहे हे चेक करण्यासाठी एक्झामिनेशन्स करून घेणं, त्याच्यामध्ये आपली पातळी कुठपर्यंत पोहोचते, नॅशनल लेवलवरती एक्झाम क्रॅक करण्यासाठी किती स्कोर पाहिजे आणि माझा स्कोर कुठपर्यंत पोहोचतोय, मी कुठे अडकतोय किंवा मी कुठे अडकते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रिपरेशन मध्ये येतात. 10वी पर्यंत हे सगळं नसतं. 10वी पर्यंत फक्त बोर्ड एक्झामिनेशन साठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. बोर्ड एक्झामिनेशन मध्ये हे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत. मी हे नाही म्हणत की 10वीची परीक्षा कमी आहे, तिची पण लेवल चांगली आहे, बट 11वी 12वी मध्ये ही पातळी आणखी वाढते. त्यामुळे तुम्हाला थोडं त्याच्या हिशोबाने पण प्रिपरेशन करावं लागतं. असं यामध्ये पालकांचा रोल काय असतो? ओके, याच्यामध्ये पालकांचा रोल सांगायच्या अगोदर मला हे सांगणं नक्की आवडेल की मुलं कुठे कुठे डिस्ट्रॅक्ट होत जातात. ठीक आहे. कारण कसं असतं की जेवढी परीक्षा मोठी, ठीक आहे, तेवढं डिस्ट्रॅक्शनही जास्त. आता अशा वेळेला होतं हे की मुलं ज्या वेळेला प्रिपरेशन्स करत असतात, ठीक आहे, जर असं असतं सरळ की चला या बसा एक्झामसाठी, त्याच्या अगोदर क्लासरूम्स मध्ये प्रिपरेशन करा आणि प्रत्येक जण इक्वली प्रिपेअर करतोय, इक्वली एफर्ट्स घेतोय, डिस्ट्रॅक्टेड नाहीये, मग या स्पर्धा परीक्षांमध्ये सगळ्यांनी स्टॉप मारला असतं. बरोबर. बट तसं होत नाहीये. का नाही होत आहे त्याचं कारण असं आहे, कारण पातळी वाढते, मुलं वयात येत आहेत, डिस्ट्रॅक्टेड होत आहेत. ठीक आहे. प्रिपरेशनच्या ज्या मेथड्स मी तुम्हाला सांगेन नंतर पुढे, पण त्या मेथड्स फॉलो करायच्या अगोदर त्यांचे डिस्ट्रॅक्टेड पॉइंट्स खूप जास्त आहेत. ठीक आहे. सो मुलं डिस्ट्रॅक्ट कुठे कुठे होत आहेत हे आधी आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी म्हणजे ते डिस्ट्रॅक्ट होतात ड्यू टू डिजिटल अँड मोबाईल मुळे डिस्ट्रॅक्शन्स होतात त्यांचे. ठीक आहे. दुसरे त्यांचे डिस्ट्रॅक्शन जे होतात ते होतात फ्रेंडशिप्स म्हणा, रिलेशनशिप्स म्हणा. आता मी ओपनलीच बोलणार कारण मी त्या विद्यार्थ्यांमध्ये डील करतो, तर मला माहिती की एक्झॅक्टली एक 17-18 वर्षाच्या वयोगटातले विद्यार्थी कुठल्या कुठल्या डिस्ट्रॅक्शन्सना फेस करतात. ठीक आहे. कारण प्रश्न पालकांचा आलाय तर आधी आपल्याला हे कळायला पाहिजे की मुलं कुठे डिस्ट्रॅक्टेड होत आहेत, कारण बऱ्याचदा पालकांनाही माहित नसतं की मुलं कुठे कुठे डिस्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे. सो अशा वेळेला मोबाईल, ठीक आहे, डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स, रिलेशनशिप झालं आणि फ्रेंडशिप झालं, ती डिस्ट्रॅक्शन्स, कधी कधी फॅमिलीमध्ये पण डिस्ट्रॅक्शन्स असतात. ठीक आहे. सो ह्याच्याबद्दल मला जरा सांगायला आवडेल. पहिली गोष्ट तर मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन जे आहे, ठीक आहे, आपण म्हणतो की मुलं इंस्टाग्रामवर आहेत, मुलं फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअपवर आहेत, गेम्स खेळत आहेत वगैरे वगैरे जे काय. सगळ्यात आधी पहिली गोष्ट तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की हे डिस्ट्रॅक्टेड का होत आहेत. दॅट इज द
सोल इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, काहीतरी कमतरता आहे जी भरून काढायचा ते प्रयत्न करत आहेत.